हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार या युट्यूब चॅनल वरती. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. खूप दिवस झाला ब्लॉग शूट केलेला नाहीये मी. तर सकाळी उठले, आंघोळ वगैरे करून घेतली, आत्यानं स्वयंपाक केला होता, कपडे ते धुवून घेतले आणि आरू लेटच उठली होती म्हणून आज लवकरच आवरलेलं. म्हणून मला थोडंसं डीप क्लिनिंग तरी करावी घरातली. तर इथं मी रॅक वगैरे अरेंज केलेला होता अगोदरच, ते फक्त साफ करून घेतला. इथं भरण्या वगैरे ठेवून घेतल्या. आता बाकीचं थोडं खालचा पण पसारा पडलाय, ते पसारा आवरून घ्यायचंय. आणि इथं बघू शकता आरू हाय गाईज, किती दिवसांनी भेटतोय आपण. आरूला आज मी फ्रॉक घातलेला आहे. हे तिला खूप दिवस झाले, म्हणजे छोटी होते तेव्हा मी ऑनलाईन मागवलेले होते, तर तिला ते आता येत नाहीये. ती मोठी झाली आहे, ते ड्रेसेस छोटे व्हायला लागले तिला. तर म्हणून मग आता डेली यूज साठी मी तिला वापरून टाकणार आहे ते. बघा कशी बघते. आणि आरूची 2-3 दिवस तब्येतच बरोबर नव्हती. आता थोडीशी खेळायला लागली, नाही तर तिची असं सर्दीनं वगैरे पूर्ण विकनेस मध्ये होती. पूजा सुद्धा झालेली आहे, पूजा करून घेतली. आत्यानं स्वयंपाक वगैरे करेपर्यंत मी कपडे, पूजा, परत आरूचं मालिश वगैरे करून घेतली. आणि आता सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आणि संध्याकाळी आमच्या इथे गजानन महाराजांची पालखी सुद्धा आलेली आहे, तिथे सुद्धा जाणार आहे. तिथला सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आवरून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो बाय. कंटिन्यू करते. सगळं आवरून वगैरे घेतलं, बघू शकता. सगळं आवरून सगळं व्यवस्थित जागेवर लावून घेतलं. सगळं व्यवस्थित लावलं आणि आता टाइम झालेला आहे 12:05 कमी आहेत. 5 कमी आहेत. बघू शकता आत्याचा मामाचा हा फोटो आहे. हा फोटो त्यांना महाशिवरात्रीला जाताना काढलाय. खूप वर्ष झाले त्यांना ते फोटो काढून. सगळं आवरून वगैरे घेतलेले आता. आणि ते बघू शकता या आरोही साडी कलेक्शनचे साड्या आहेत. हा एक पॅटर्न आहे. कॅटलॉग पीस दाखवू का तुम्हाला मी आरोहीच्या कलेक्शनच्या साड्या वगैरे दाखवल्याच नाही. हा एक पीस आहे. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 कलर्स आहेत. यातले 2 कलर्स गेलेले आहेत. आय थिंक हा आणि हा कलर गेलेला आहे. 2 कलर गेलेले आहेत. आता फक्त 1 2 3 4 कलर राहिलेले आहेत. आणि हा एक पीस आहे. हा पीस तो खूप छान आहे, सगळ्यांना आवडलेला हा पीस. बघू शकता कॅटलॉग आहे. याच्यामध्ये हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, हा एक आहे. असे 6 कलर्स आहेत. याच्यामधला एक कलर गेलेला आहे. याच्यामधला हा कलर गेलेला आहे. आता 5 कलर राहिलेले आहेत. बघू शकता ह्या आरोही कलेक्शनच्या साड्या आहेत. याच्यावरती रील सुद्धा बनवायचे आहे. आता आरोही पाण्याच्या रील शूट करेन मी. आणखी भरपूर पॅटर्न आहेत, पण मी आणखी त्याचे कॅटलॉग काढलेले नाही आहे. तर आज काढेल मी त्याचे कॅटलॉग. आणि बॅनर सुद्धा लागेल आज कन्फर्म लागणार बॅनर आणून ठेवलेले त्यांनी, पण ते फ्रेमला लावायचे राहिले म्हणून राहिलेले. बाहेर वारं बघू शकता किती सुटलेले, तर लय वारं सुटले. ब्लाऊज स्टिच करायचं, तेवढं ब्लाऊज स्टिच करून घेते. संध्याकाळी गजानन महाराजांची पालखी सुद्धा येणार आहे. तर जगमित्र मंदिरमध्ये येईल ती. आज रात्री मुक्कामालाच असते, तर खूप मोठी पालखी असते. तर तिथे सुद्धा आरूला पाया पडायला न्यायचे. तर तिथला सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच. मग सांगितल्याप्रमाणे तिथला सुद्धा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. आणि तुम्हाला माझा होम टूरचा ब्लॉग द्यायचा राहिला आहे. तर होम टूरचा ब्लॉग आपला येईल उद्याच्याला. नेक्स्ट ब्लॉग हा आपला होम टूरचा असेल. नक्की होम टूरचा ब्लॉग उद्याचा असेल. तसं तेवढं ब्लाऊज स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. तर ब्लॉग कंटिन्यू करते. इथे बघू शकता आरू सुद्धा आवरलेले आणि मी सुद्धा आवरलेले. सगळे तयार होऊन बसलेले. ॲटोची वाट बघतात. आरूचे पप्पा बाहेर थांबलेले. अंधार असल्यामुळे तुम्हाला एवढं काही दिसत नसेल. बघू शकता आरूला मी वारकऱ्याचा ड्रेस घातलेला आहे. हे बघा ह्याच्यावर काय लिहिलंय का आरू? रामकृष्ण हरी. आरूचं फोटोशूट सुद्धा केला आता आषाढी वारीचं. यायचंय तुला? कुठं जायचंय का तुला? जे बाप्पाला जायचंय. आरूला जे बाप्पाला जायचंय. तर चला ॲटो आल्याच्यानंतर मस्त ॲटो मध्ये आणि भेटतो. आरोग्य सोड ना बाय. भेटते गजानन महाराजांच्या पालखीच्या तिथं. सो ब्लॉग कंटिन्यू करा.
झोपली आहे. पालखीवरून आले, जेवण वगैरे केलं आणि आरू झोपी घातली. बघू शकतो घरीमध्ये आरू झोपलेली आहे. आणि खूप लेट झालेलं आहे आता 12 साडे किती आले तो 11-19 झालेले. झोप येते. तो ब्लॉग इथेच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.